गावामध्ये तब्बल 107 पाणबुडी मोटरची चोरी अनेकांनी केलेली आहे आणि याचा तपासही सुरू आहे। बार्शी तालुक्यातील कुसळम गावात एकाच रात्री तब्बल 107 शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी आणि केबल्स चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। 26 जून रोजी सायंकाळी 6 पासून 27 जून सकाळी 7 पर्यंतच्या कालावधीत ही चोरी घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे। कुसळम येथील शेतकरी संजय तुकाराम ठोंगे वय 50 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेतातील गट नंबर 384 मधील विहिरीतून 5 HP CRI कंपनीची पाणबुडी मोटार आणि 20 मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरली। या मालमत्तेचे एकूण मूल्य 10,100 रुपये आहे। संजय यांनी 26 जून रोजी सायंकाळी शेतातील सीताफळ बागेला पाणी देऊन घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीवर गेल्यावर मोटार आणि केबल गायब झाल्याचे आढळले। पाईप आणि रस्सी कापलेली तसेच बोर्डाशी जोडलेली केबलही गायब होती। संजय यांनी शेजारील शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांना समजले की गावातील आणखी 106 शेतकऱ्यांच्या विहिरींमधून 5 HP आणि 7.5 HPच्या पाणबुडी मोटारी केबल्स चोरीला गेल्या आहेत। या सर्वांनी आपापल्या मालमत्तेची चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे। बार्शी तालुका पोलीस ठाण्यात 27 जून रोजी रात्री फिर्यादी संजय ठोंगे यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे। आसपासच्या परिसरात याबाबतची चौकशी सुरू आहे। तसेच चोरीच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येत आहे।